सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 100 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुनने सचिनला पकडून आणला, पण मारला नाही हां. तसंच एकमेकांना मिठी मारत हसत हसत पुन्हा टोळी जॉईन केली त्यांनी. त्याच्यावर थोडा जास्त जीव होता अर्जुनचा. शेंडफळ होता ना तो त्यांच्यात म्हणून. आणि सचिन धापा टाकतच म्हणाला, पाणी पाणी. चैतन्य उठला तसा अभि त्याला म्हणाला, थांब चैतन्य, मीच पाचतो त्या बेण्याला पाणी. आता अख्खी रॉयल शाळाच भरली होती तिथं. मजा मस्ती, कुस्तीतील दोस्ती आणि बरंच काही. या माकडांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून पूर्णपणे निर्लज्जपणाचा कळस गाठला होता. काय ते फालतू जोक, सेक्सी, घाणेरडं पण इन लिमिट बोलणं, एकमेकांची जिरवणं आणि जिरवून घेणं फुल फॉर्ममध्ये चाललं होतं. सायंकाळचे 6 वाजले होते. आता हुरडा संपत आला होता, पण रॉयल गँगची मस्ती आणि धिंगाणा रंगात आला होता. एकमेकांची टर उडवत, चेष्टा मस्करी करत, मार देत आणि मार खात, शब्दांची जुगलबंदी. राहुल रावांची गुगली शब्दफेक आणि अर्जुन रावांची तुफान फटकेबाजी, सचिन रावांची थिल्लरबाजी, अभिजित रावांची नाजूक साजूक कॉमेडी आणि चैतन्य रावांची खुसखुशीत चुरचुरीत विनोदी शैली. अशी द रॉयल गँग घरी जायचं नाव घेत नव्हती. आता यांना कोणीतरी रॉयल लेडीजच फोन करणार आणि आठवण करून देणार की हम आपके है कोण असं विचारूनच आठवण करून देत या घरी लवकर असा दम देणार. आणि आता इकडे रॉयल लेडीज जेवणाची तयारी करत होत्या. कोमल काहीशी लंगडत चालत होती आणि मयुरी म्हणाली, काय गं कोमल, पायाला काय झाले तुझ्या, अशी लंगडून का चालत आहेस तू? आणि कोमल म्हणाली, अगं ताई, परवा शेतात गेले होते ना यांच्यासोबत आणि बांधावरून पाय निसटला आणि घसरून पडले, पाय मुरगळला आहे. आणि मयुरी म्हणाली, अरे देवा, असं झालं होय, मग दवाखान्यात गेली होती का? आणि कोमल म्हणाली, हो, यांनी नेलं होतं, जास्त काही नाही पण दुखतंय जरा. आणि मयुरी म्हणाली, राहुल भाऊजी फार काळजी घेतात ना गं तुझी, खूप प्रेम करतात ना ते तुझ्यावर? आणि कोमल म्हणाली, प्रेम तर करतात पण त्यांच्या पद्धतीने राहिलं तर. म्हणजे मयुरीने काहीही न समजून विचारलं. आणि कोमलने तिला सगळा किस्सा सांगितला आणि रडक्या आवाजात म्हणाली, इतका पाय दुखत होता गं ताई, तरी चालवत आणली यांनी मला घरी. असं कोण करतं का गं? उचलून नव्हतं घ्यायचं तर ठीक होतं, पण निदान गाडीवर तरी आणायचं. आणि मयुरी म्हणाली, अगं तुझं वजन त्यांना झेपत नसेल. आणि कोमल म्हणाली, न झेपायला काय झालं, 100 किलोची धान्याची पोती उचलतात की माझ्यासमोर, आणि मी तर फक्त 60 किलोची आहे. पण मुद्दाम करायचं, दुसरं काय? आणि मयुरी म्हणाली, का मुद्दाम का करतील ते हे? आणि कोमल म्हणाली, अगं मी ते नको म्हणत होते ना, तरी पण सँडल घातले होते शेतात जाताना, त्यांचं ऐकलं नाही ना, म्हणून मग ही शिक्षा. जिजू तरी इतके कठोर वागतात का गं ताई, सांग बरं? कोमल तक्रारीच्या सुरात म्हणाली. आणि मयुरी हसायला लागली. आता कोमल सगळा संसार अर्जुन, जिजू आणि मयुरी ताईकडे बघूनच करणार हे तिला माहीत होतं, पण तिला फक्त त्यांच्यातलं प्रेम दिसायचं. पण नाण्याची दुसरी बाजू कुठं माहीत होती तिला, आणि तिनं ती पाहिलीच नव्हती. ती दुसरी बाजू फक्त मयुरीलाच माहीत होती. तसं बघितलं तर कोमलचंही चुकत नव्हतं, कारण कमी जास्त प्रमाणात सगळेच कुठेतरी इतरांसोबत तुलना करत असतात. तिचा नवरा असा, माझा असा, त्याची बायको अशी, माझी अशी, होय ना? आणि मग मयुरी म्हणाली, तुझे जिजू तुला फार आवडतात ना? आणि कोमल म्हणाली, हो, मग आहेतच ते खूप चांगले. मग मयुरी म्हणाली, मग राहुल भाऊजीसुद्धा छान आहेत, मलाही ते चांगले वाटतात. आणि कोमल म्हणाली, काय आवडतात गं तुला ते? किती कठोर आहेत माहीत आहे का? जागोजागी मला ते खात्रीत पकडत असतात. बेडरूममध्ये तर काही विचारूच नको, सारखं पावलं पावली माझ्या चुका दाखवत असतात, अडवत असतात. आणि मग मयुरी म्हणाली, आणि तुलाही माहीत आहे का तुझे अर्जुन जिजू मला किती खात्रीत पकडतात? आणि राहुल भाऊजी तर त्यांची सावलीच आहेत. कोमल, अगं दिसतं तसं नसतं, नवरा म्हणून जसं वागायचं ते वागणारच प्रत्येकजण, आणि बाहेरच्या समोर चेहरा वेगळा असतो, जसा तुझ्या अर्जुन जिजूचा आहे. जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तसंच प्रत्येक माणसाच्या सुद्धा 2 बाजू असतात. तुझे जिजू बाहेर सगळ्यांना एक चांगला मित्र, चांगला जावई वाटणारच, कारण बाहेरच्यांना फक्त ती एकच दिसते ना बाजू. बायकोला मात्र त्या दोन्ही बाजू दिसत असतात. आपल्याकडे म्हण आहे ना, नवरा म्हणजे जगाला भारी आणि बायकोला आरी. तू जास्त नाराज होऊ नकोस. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ऐक. त्यांना माहीत होतं ना की शेतात सँडल घालून जायचं नसतं, मग का नाही ऐकलंस तू? का शहाणपणा केलास? मग इतकं सांगूनही नाही ऐकलं तर ते चिडणारच ना. आणि नशीब त्यांनी तुला हाताला पकडून आणली. तुझे जिजू मला तिथेच ठेवून आले असते आणि रांगत रांगत ये म्हणाले असते, तुझ्या सोयीनं मी निघालो पुढे.
आणि तू जर त्यांचं ऐकून फ्लॅट चप्पल घातली असती ना आणि मग पडली असती ना, मग बघ मिठीत उचलून आणलं असतं त्यांनी तुला. आणि कोमल आता हसायला लागली. तिला सगळं पटत होतं. घोडं कुठं पेंड खातं हे कळायला लागलं होतं. आणि मयुरी म्हणाली, काय ग लता, तुझा काय अनुभव आहे? आणि लता म्हणाली, घरोघरी मातीच्या चुली मयुरीताई. हे सगळे रॉयल मेंबर्स सेम टू सेम आहेत, काही फरक नाही. एकाला काढावा आणि दुसऱ्याला लपवावा. यांचे चेहरे फक्त वेगळे आहेत, मन मात्र एकच. यांचा ब्रँडच वेगळा आहे, अगदी रॉयल. आणि आमचे हे माझं काही चुकलं तर ओरडत नाहीत, पण बोलणंच सोडून देतात. अबोला धरून माझी जिरवतात. मग मला वाटतं की त्यांनी 2-4 शिव्या दिलेल्या बऱ्या, पण हा अबोला नको. आणि मग मयुरी कोमलला म्हणाली, बघ हे असं आहे. आणि आता आणखीन दोघी येतील ना, त्याही असंच बोलतील बघ. आणि कोमल खूप हसायला लागली आणि म्हणाली, ठीक आहे ताई, आता बघते त्यांच्या मनासारखं वागून. कोमल अल्लड होती, उतावळी होती. आता रोप लावलं की लगेच तिला फळं खायची घाई असायची. पण ते झाड प्रेमाचं असो किंवा फळांचं, त्याला मनापासून प्रेम, त्याग, आदर, सन्मान यांचं खतपाणी घालावं लागतं. ऊन वाऱ्यापासून, संकटांपासून त्याला जपावं लागतं, वाचवायचं असतं. तेव्हा कुठं भविष्यात प्रेमाची मधुर फळे चाकता येतात, जशी मयुरी चाकत होती. आणि कोमलला अजून बरंच काही शिकायचं होतं. आणि मग मयुरी म्हणाली, बरं चला स्वयंपाक काय करायचं आहे ते पाहूया. आणि कोमल म्हणाली, नको ताई, तू बस बरं इथे शांत, मी आणि लता करतो काय ते. आणि मयुरी म्हणाली, अगं असं काय करतेस, इतका मोठा स्वयंपाक तुम्ही दोघी कसा करणार? आणि कोमल म्हणाली, अगं खरंच नको ताई, आता तूच म्हणालीस ना त्यांचं ऐकायचं. आणि त्यांनी सांगितलं आहे की मयुरी बहिणीला कशालाही हात लावू द्यायचा नाही, तिला आराम करू द्या. आणि त्यांना जर कळलं की तू मला मदत केलीस, मग माझं काही खरं नाही. निदान त्यांच्यासाठी तरी ऐक. आणि मग मयुरी म्हणाली, बरं बाई, मी एखादी फोडणी तरी टाकू का भाजीची, तेवढी तरी करते ना. आणि कोमल म्हणाली, ठीक आहे, पण तेवढंच हा फक्त. आणि ताई मस्त पावटे आणलेत सकाळीच शेतातून, ताजे ताजे. पावट्याचा इंद्रायणी तांदळाचा मसाले भात करूया, गाजर घालून, खूप आवडतं सगळ्यांना. हो चालेल की, असं म्हणून तिघीही स्वयंपाकाला लागल्या. आणि आता इकडे रॉयल गँग व्यासपीठावर पुन्हा चर्चेला उतारला. राहुल म्हणाला, अभि, मी म्हणालो होतो ना तुला माझा आणि कोमलच्या अमेरिकेच्या हनीमून ट्रिपबद्दल, ते जरा मनावर घे ना. आणि अर्जुन म्हणाला, राहुल, गदड्या अमेरिकेला जायचं म्हणजे तुला काय सकाळी सकाळी प्रेशर आल्यावर ढेकळात टिंबटिंबला जाणे इतकं सोपं वाटलं की काय? अरे त्याला किती तयारी करावी लागते, पासपोर्ट, विसा, ते काढण्यातच किती दिवस जातात. आणि तू जर असा हातावर हात धरून बसलास तर तुला एक बाळ होईल तरी तू जाऊ शकणार नाहीस अमेरिकेला हनीमूनला. काहीतरी हातपाय हलव की. रात्री बेडवर हलवतो तसे सगळे फिदी फिदी हसले. आणि सचिन म्हणाला, तू का दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहेस? आणि बरं झालं तूच विषय काढला, नाहीतर मला बोलायचंच होतं, असं म्हणून चैतन्य म्हणाला. आणि तू असं कसं काय एकटाच अभिला तिकीट काढून दे म्हणतोय रे राहुल? नालायका आम्ही पण आहोत की, आमचा विचार नाही का केला? निघाला एकटा अमेरिका फिरायला. आणि असा नको जाऊ, माझं लग्न होऊ दे मगच आपण जाऊ. आणि राहुल म्हणाला, ते मला माहीत आहे रे, अमेरिकेला जायचं म्हणजे बसच्या तिकिटावर तर नाही ना जाणार, पासपोर्ट लागतोच. पण मग अभि, तू म्हणतो ना या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो, मग तू तुझ्या बायकोला कसा नेणार? आणि अर्जुन म्हणाला, अरे त्यानं सुरुवात पण केली, परवाच त्याचं लग्न जमलं, परवाच तारीख ठरली आणि त्यानं सुरुवातही केली असेल, तेव्हापासून सगळी प्रोसेस सुरू पण झाली असेल. आणि मितालीनं तर बॅगसुद्धा पॅक करून घेतली असेल. होणार आहे अभि? अर्जुन त्याला चिडवत म्हणाला. आणि अभि म्हणाला, पासपोर्टची प्रोसेस मी केली आहे सुरू, पण तिचा विजा मिळणं थोडं कठीण वाटत आहे. मग रे आता काय करायचं? सचिनने विचारलं. तो आता अभिला व्यवस्थित बोलत होता. अर्जुननं त्याला मगाशी शेवटची अल्टिमेट दिली होती, मारीन म्हटलं होतं ना, आणि त्याचं नाही ऐकलं की काय होतं हे वेगळं सांगायला नको. मग अर्जुन मुद्दा सोडून गुद्द्यावर येतो, म्हणून आता तो सुतासारखा सरळ झाला होता. आणि अभिसुद्धा सगळं विसरून त्याला सगळं सांगत होता. पण सचिन मात्र आणखीनच त्याला तेच विचारत होता. आणि अर्जुन म्हणाला, तू पण ना सचिन, किती किस काढतो गोष्टीचा? आणि हसून चावटपणा करत अभिनं विचारलं, पण अर्जुन, किस काढणं सोपं की किस घेणं रे? कारण आजही याचा ओठ जरा रंगलेला दिसतोय, होय ना रे अर्जुन? आणि अर्जुन गालात हसला. आणि अभि पुन्हा म्हणाला, सांग की अर्जुन, किस घेतल्यावर काय वाटतं? आणि अर्जुन म्हणाला, अभि, आता तू त्या किसचा किस काढू नको हा. तू काय आतापर्यंत केला नाही का किस कधीच? आणि अभिजित झिडकारून म्हणाला, नाही बाबा. आणि अर्जुन म्हणाला, जा म्हणे नाही केला, असं कुठं होईल का? भाड्या अमेरिकेत राहणार तू.
साल्या तू तर किती फिरलाय तिच्याबरोबर, काहीतरी केलं असशीलच की. नाहीतर आता परवाच व्हॅलेंटाईन डे आहे ना, आणि आता तुझं लग्नही जमले, तेव्हा बघ ट्राय करून, घे अनुभव, कसं वाटतं किस करून कळेल तुलाच. आणि राहुल चावटपणा करत म्हणाला, नाहीतर थांब मीच सांगतो तुला विथ प्रॅक्टिकल, मग कळेल तुला कसं वाटतं ते, ये इकडे. असं म्हणून तो अभिचा किस घ्यायला गेला आणि अभिने त्याला जोरात दूर ढकलत म्हणाला, ए गधड्या हो बाजूला. आणि चैतन्य म्हणाला, पण अभि तुझा एकच पायला सुटला ना कन्फर्म, नाहीतर तुझी मितू छी थू करेल हां तुझ्या तोंडाचा वास घेऊन. आणि सगळे पुन्हा मोठ्याने हसले. मग अर्जुन म्हणाला, अरे त्या दिवशीचा मार पाहून अभिची केव्हाच सुटली. ए काय सुटली, पॅन्ट. राहुलने चावटपणा केलाच. दारू रे माकडा, दारू, अभि म्हणाला. आणि पुढे म्हणाला, अर्जुन तू ना एक नंबरचा सर्किट आहेस यार, कधी कधी किती राग येतो तुला, काय गरज होती का इतका त्याला मारायची. आणि सचिन पुन्हा गप्प न बसता म्हणालाच, हे अर्जुन सर्किट आणि याचं पोरगं शॉर्ट सर्किट. तसे सगळे हसायला लागले. आजच्या या पार्टीमध्ये सचिननं खूपच लीड घेतलं होतं. तो सगळ्यांची खेचाची एकही संधी सोडत नव्हता. आणि आता तर काय, त्याने चक्क रॉयल पंगा घेतला होता, तोही खुद्द अर्जुनरावांशी. तरीही अर्जुन थोडा शांतच होता. आणि अभि त्याला भडकवत म्हणाला, अर्जुन यार तू अजूनही गप्प आहेस, धडा नाही का शिकवणार. आणि अर्जुन हसून म्हणाला, थांब रे अभि, मी याचे 100 अपराध कधी भरतात त्याची वाट पाहतोय. मला वाटतं 99 अपराध झाले त्याचे, आणखी फक्त एकच गुन्हा, मग पुन्हा याची खैर नाही, याचा वध माझ्याच हातून होणार, असं अर्जुन म्हणाला. आणि सचिनने घाबरून एक आवंडा गिळला आणि मनात म्हणाला, महाभारतातला हा डायलॉग तर कृष्णाचा होता, मग अर्जुनने कसा काय मारला, म्हणजे आता शिशुपालसारखा माझा वध करेल हा. अभिनं अर्जुनला बरोबर भडकवला होता. मला जशी अर्जुनची कॉलेजमध्ये पडली तशी या सालेला एकदा अर्जुनची पडलीच पाहिजे. आणि आता सचिन घाबरून म्हणाला, अर्जुन. तसा अर्जुन त्याला थांबवत म्हणाला, सचिन बेटा तू बोल हां, सगळ्यांना बोल, पण एक लक्षात ठेव, तुझी पुडी मीच बांधणार आणि आम्ही सगळे मिळूनच चेचून हातपाय बांधून तुला विहिरीत टाकणार, मगच पार्टीचा रॉयल समारोप करणार आहोत. तसं सचिन जीप चावत गप्प बसला. आणि अर्जुन म्हणाला, माझं पोरगं शॉर्ट सर्किट काय, मी जर तुला लाता घालायला सुरुवात केली ना, तर तुझं मागचं तोंड कोणतं आणि पुढचं तोंड कोणतं हे तुला पण ओळखायला येणार नाही, आणि तुझी बायकोला पण ओळखणार नाही माकडा. तसा राहुल फार हसत म्हणाला, हे अर्जुन भारी हां, मग ती नेमकं कुठे किस घेईल रे, पुढच्या तोंडाचा का मागच्या तोंडाचा. तसे आता सगळे ही हू हू ह्या हे करून हसत सुटले. जे हसत सुटले ते विचारूच नका. प्रत्येकाने आपापली जागा सोडली आणि पोट धरून टाळ्या पिटून हसायला लागले. आतापर्यंत सचिननं केलेली सगळ्यांची चेष्टा व्याजासकट फिटली होती. हा सचिनचा आतापर्यंतचा झालेल्या इन्सल्टपैकी सगळ्यात बिग ग्रँड रॉयल इन्सल्ट होता. आणि त्याचं तोंड खूप पडलं, नुसतं पडलं नाही काळवंडलं. आणि ते पाहून सगळ्या भूतांचे आत्मे शांत झाले. अभिनं सांगितलं म्हणून अर्जुन त्याच्यावर चिडला नव्हता, पण हे बेणं दिसायला किरकोळ आणि खूप चिवचिव करत होतं. एकही संधी सोडत नव्हतं खेचायची. आता एकीकडे एकटा सचिन आणि सगळी रॉयल गँग एकीकडे मल्ल स्पर्धात चालली होती, इकडे खली विरुद्ध महाबली. आणि अर्जुन म्हणाला, थांब आता हे सगळं तुझ्या वहिनीलाच सांगतो. आणि सचिन गयावया करत म्हणाला, अर्जुन यार नको ना सांगू वहिनीला प्लीज. आणि अर्जुन हसून म्हणाला, बघ अभि, हा वाकडा किळा हातोडीने सरळ झाला, यासाठी क्रेन आणायची गरजच नाही. म्हणजे काहीही न कळून चैतन्यने विचारलं. अर्जुन म्हणाला, अरे नुसत्या वहिनीच्या भीतीनंच हे बेणं घाबरलं, मग मी माझे हात का वापरू. आणि चैतन्य म्हणाला, पण तुझ्याकडे मयुरी वहिनीचं हत्यार तरी आहे रे, पण आमच्याकडे काय आहे याला सरळ करायला. आणि आताही सचिनला बरंच काही सुचत होतं बरं का, पण नको बाबा 100वा अपराध करायला म्हणून तो गप्प बसला. नाहीतर आज अर्जुनच्या बाणाने वध निश्चित, असं मनात म्हणून तो शांत बसला. आणि आता चैतन्य शेवटचं उरलेलं मक्याचं कणीस खात होता. मग सचिन म्हणाला, संपली कंस. मग अर्जुन म्हणाला, हो आता संपली, हे शेवटचं आहे, ते त्यानं घेतलं. आणि सचिन म्हणाला, ए चैतन्य मला पण दे ना अर्ध. आणि चैतन्य म्हणाला, अजिबात नाही, मला पुरत नाही. तुला कुठून देऊ. मग मला दुसरं भाजून दे, सचिन म्हणाला. आणि चैतन्य म्हणाला, मी का देऊ, तुझं तू भाज ना. आणि तसंही विजला आहे. सचिननं सगळ्यांच्या टिवल्या बावल्या करण्यात आणि इकडे तिकडे माकडासारख्या उड्या मारण्यातच वेळ घालवला होता. जास्त काही खाल्लं नव्हतं. आता थंडीही वाढली होती. अचानक 2 दिवस झालं होतं थंडी पडली होती, त्यामुळे हुरडा पार्टीला हा छान मुहूर्त होता. पण संध्याकाळ होत आली आणि सगळ्यात जास्त चैतन्यानं खाल्लं होतं. तरीही शेवटचं कणीस त्यानंच उचललं होतं. सचिन म्हणाला, चैतन्य किती हावरट आहेस रे तू, तुझ्यासारखा बकासूर मी नाही पाहिला. मग आता बघून घे, चैतन्य निर्लज्जपणे म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. मग सचिन चिडून त्याच्या अंगावर जात त्याच्या हातातलं कणीस ओढू लागला.
तसं हावरट चैतन्याने ते अख्खं कणीस जिभेने चाटून पुसून काढलं. तसा अर्जुन खूप खूप हसला. त्याला चैतन्याची ही आयडिया खूप आवडली. आता चैतन्य म्हणाला, घे सचिन, खातो का आता, देऊ तुला? आणि सचिन व्या करून बाजूला थुंकला आणि चिडून म्हणाला, तूच खा माकडा, नको मला, घाणेरडा कुठला. आणि अभि म्हणाला, का रे सचिन, बायकोचं उष्ट खातच असशील की, तसं मित्राचंही खा, तेवढंच प्रेम वाढेल की मित्रांचं. आणि अर्जुन म्हणाला, हो ना, रोज हा त्याच्या बायकोचं उरलेलं खात असतो, म्हणतो की वाया जाऊ द्यायचं नाही, आणि तीही मुद्दाम जास्त घेते ताटात आणि शिल्लक ठेवते. उष्ट खाल्ल्यानं प्रेम वाढतं म्हणतात ना, म्हणून ते प्रेम वाढवतात रोज एकमेकांचं. आणि सचिन म्हणाला, चल चल, काहीही नको सांगू, मी सांगू का, तूच वहिनीच्या ताटातलं पनीर खातो आणि वहिनी याच्या ताटातलं मटर खातात. आणि अर्जुन म्हणाला, हो, पण तिला पनीर आवडत नाही आणि मला मटर नाही आवडत, म्हणून आम्ही मटर पनीरची भाजी असल्यावर करतो असं, पण उष्ट कुठं खातो, हे तर जेवणाच्याच आधी करतो ना. आणि सचिन म्हणाला, अर्जुन, आता पुढचा सगळा पिक्चर सांगेन हा मी, गप्प बस, नाही तर मला तोंड उघडायला लावू नको. तसा अभि चेकाळून म्हणाला, सांग, आम्हाला पण आवडेल पिक्चर ऐकायला. आणि अर्जुनने मोठे डोळे करून सचिनकडे पाहिलं. तसा सचिन घाबरून म्हणाला, नको बघू, असा मी नाही काही सांगणार. अर्जुनरावांना त्यांचं हे नवरा बायकोचं सिक्रेट सांगितलेलं आवडत नव्हतं आणि तो दुसऱ्याचं सिक्रेट जाणून घेण्यात रस पण दाखवत नव्हता. पण ते बेडरूमचा दरवाजा उघडा राहिला, ती एकच चूक झाली होती त्याच्याकडून आणि तो पकडला गेला होता. मग चैतन्य कणीस खात खात म्हणाला, काय सुंदर लागतंय ना हे. सचिन, तू मिस करत आहेस हा, घे ना, खा, तेवढंच प्रेम वाढेल आपलं. आणि सचिन म्हणाला, तुझ्यावर प्रेम करायला मी काय वांझोट आहे का, बायको आहे मला, साले तूच खा. मग राहुल समजावत म्हणाला, चैतन्य, तू द्यायचं ना त्याला अर्ध. आणि चैतन्य म्हणाला, मलाच पुरलं नसतं यार, मग कसं देऊ. आणि राहुल म्हणाला, अरे चैतन्य, असं काय करतोस, तुला माहीत आहे ना, एक तीळ सुद्धा 7 जणांनी वाटून खाल्ला होता आणि आपण तर 5 जण आहोत, तरीही असं काय म्हणतोस की पुरणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, तो तीळ नावाचा रेडा होता, तोच खाल्ला असेल 7 जणात, मग कमी पडेल का. तसा अभि फार हसला आणि म्हणाला, हो रे अर्जुन, खरंच तसं असेल. आणि सचिन तोंड वाकडं करत म्हणाला, या वळूसमोर रेडा आणून टाकला तरी एकटाच खाईल, तरी याची भूक शांत नाही होणार. आणि चैतन्य म्हणाला, मग तू कोण आहेस, तूही रेडाच आहेस की, ये तुला पण खातो. त्यांची अशी जुगलबंदी चालली होती आणि इतक्यात अर्जुनचा फोन वाजला. आणि अर्जुन म्हणाला, बघितलं का, कोणाचा फोन आला आहे. कोण आहे रे, अभिनं विचारलं. मग राहुल म्हणाला, वहिनीच असणार. अर्जुन म्हणाला, नाही. सचिन म्हणाला, प्रीती असणार. नाही. चैतन्य म्हणाला, मग कंपनी असेल, ती अशी एकमेव आहे जी आपल्याला न विसरता फोन करत असते आणि आठवण काढते. आणि अर्जुन म्हणाला, नाही. मग राहुल म्हणाला, मग आमचा गोड बुडाचा चंबू असेल, कोमल. तसे सगळे खूप खूप मोठ्याने हसायला लागले. आणि अभि म्हणाले, पण एवढ्याशा चंबूत तू डुबके कशा मारतोस. तसा राहुल हसून म्हणाला, तेच तर सिक्रेट आहे ना, तुझं लग्न झालं की समजेल तुला. आणि अर्जुन म्हणाला, काय आगावं आहे तरी तुम्ही. तसे सगळे म्हणाले एकत्रच, तुझ्यापेक्षा कमीच. आणि अर्जुन म्हणाला, असं बोलतात का राहुल. आणि राहुल म्हणाला, आता तूच सांग बाबा, मुळाक्षराच्या बाहेरचं काहीतरी बोललो का मी. मग सचिन म्हणाला, आणि अर्जुन सर, ही चावट मुळाक्षरं कुणी शिकवली हो आम्हाला, मग गुरुदक्षिणा द्यायला नको. आता कोणच कोणाचं ऐकत नव्हतं, नुसता राडा धुरळा आणि धिंगाणा. आणि अर्जुन म्हणाला, ही भूतं आता अशी तशी ऐकणार नाहीत, आता यांची बांधी मलाच करावी लागणार, तीही हटके पद्धतीने.